नमस्कार मित्रांनो, आपण आले आहोत बीड रेल्वे स्टेशनला आणि सर्वांना खरंच मनापासून सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा। आणि खूप दिवसानंतर आपल्या भेटीला येतोय। तर विचार होता की मार्च महिन्यामधला अपडेट नवीन काय आहे, फेब्रुवारी शेअर झाल्यानंतर काय काय अपडेट आहे ते दाखवण्यासाठी आलो होतो, पण असं काहीच नाही आहे अपडेट देण्यासारखं बीड रेल्वे स्टेशनला। फक्त हे बघा, हे तिसऱ्या लाईनचं जे दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरचं तिसऱ्या लाईनचं आणि चौथ्या लाईनचं काम चालू आहे, थोडंसं तेवढंच आहे। आणि चौथा आणि पाचवा प्लॅटफॉर्म होणार आहे इकडे, ती पुढे अजून वेळ आहे त्याला। तर अपडेट एवढंच होतं छोटंसं बीड रेल्वे स्टेशनला, पण बाकी अपडेट आहेत ते अपडेट सांगण्यासाठीच आलो होतो खरं तर। आणि अपडेट असं आहे मित्रांनो की आपलं जे बीड जिल्हावासियांसाठी आणि बीड शहरवासियांसाठी एक नवीन आनंदाची गोष्ट मिळाली आहे। म्हणजे आणखीन एक रेल्वे मार्ग बीड जिल्ह्याला मिळणार आहे आपल्याला आता, आणि तो म्हणजे धाराशिव, बीड आणि संभाजीनगर असा एक रेल्वे मार्ग मंजूर झालेला आहे। आणि त्यासाठी या महिन्यात सर्वे होणार आहे आता, त्याचंही बजेट पडलेलं आहे, सर्वे मंजूर झालेला आहे। माननीय रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे मंत्री यांनी मंजूर केलेला आहे आणि तो सर्वे आता लवकरच होईल आणि काही काळानंतरच आपल्याला तोही मार्ग पाहायला मिळेल। आणि खरं सांगायचं झालं तर खरंच खूप आनंद होतो आहे की हा रेल्वे मार्ग म्हणजे खरंच खूप बीड जिल्ह्याची भाग्यरेषा म्हणता येईल असा आहे। कारण हा खूप मोठा रेल्वे मार्ग आहे, कारण साऊथ इंडिया आणि नॉर्थ इंडिया जोडणारा हा मोठा मार्ग असेल आणि ह्या मार्गावरून आपल्याला भारतामध्ये कोठेही जाता येईल असा मार्ग राहील, खूप वर्दळीचा। आणि बीड रेल्वे स्टेशनला एक खरंच खूप मोठं स्टेशन होईल तो जर रेल्वे मार्ग झाला तर। आणि बीडसाठी नवनवीन उत्पन्नाचे साधन आणि विकास याचा दरवाजे उघडतील ह्या रेल्वे मार्गामुळे। आणि आणखीन एक सांगायचं होतं मित्रांनो की जे आपलं अहिल्यानगर ते बीड असं जे रेल्वे मार्ग आहे परळीपर्यंतचा, जो अहिल्यानगर ते बीडपर्यंत पूर्ण झालेला आहे, तर तिथे रेल्वे चालू होण्याचे संकेत सुरू झालेले आहेत। अहिल्यानगर ते बीड कदाचित एप्रिल महिन्यात डेमो गाडी चालू होऊ शकते असं वाटतंय, बघूयात आपण एप्रिल महिन्यात काय होत आहे ते। आणि आणखीन एक गोष्ट अशी आहे की अहिल्यानगर ते बीड डेमो गाडी चालू करण्याविषयी तर चर्चा चालूच आहे, पण आणखीन एक गोष्ट अशी चालू आहे की बीड ते मुंबई अशी गाडी चालू करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत। थोडंसं काम इलेक्ट्रिफिकेशनचं थांबलेलं आहे, विगणवाडी ते बीडपर्यंत नाही आहे, त्यामुळे थोडंसं अडथळा येतो आहे हे सगळं सुरू करण्यासाठी। पण होईल तेही लवकरच पूर्ण होईल आणि लवकरच सगळ्या गोष्टी पूर्ण होत जातील। तर मित्रांनो, तुर्तास तर एवढंच तुम्हाला सांगायचं होतं आणि एवढ्याच गोष्टी तुम्हाला एक अपडेट द्यायची होती। हे दोन अपडेट जे आहेत, जी पहिली अपडेट जी आहे धाराशिव बीड ते संभाजीनगर हा रेल्वे मार्ग व्हावा म्हणजे मंजुरी मिळालेली आहे आणि त्याचा सर्वे चालू झालेला आहे, बजेटही पडलेलं आहे त्याचं सर्वेसाठी, तर तेही होईल। आणि मित्रांनो, मला खरंच सांगा कमेंट करून की हा रेल्वे मार्ग जो आहे धाराशिव, बीड आणि संभाजीनगर, हा रेल्वे मार्ग तुम्हाला कसा वाटतो आणि किती तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल नक्कीच कळवा। आणि बीड ते मुंबई रेल्वे चालू व्हावी का याबद्दलही तुम्ही सांगा मित्रांनो कमेंट करून। चला तर मग तुमचं निरोप घेतो आणि भेटूयात नेक्स्ट अपडेटमध्ये पुढे। जय हिंद, जय महाराष्ट्र।